श्री स्वामी समर्थ. प्रिय दर्शकांनो, आपले धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ आपल्याला सांगतात की प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्रीने तुळशीच्या रोपाला पाणी द्यावे, जेणेकरून धनाची देवी लक्ष्मीचा त्यांच्यावर आशीर्वाद सदैव राहील. रोज तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील समस्या दूर होतात, जीवनात सुख शांती नांदते. दररोज तुळशीला पाणी अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो, कारण त्यामध्ये देवी लक्ष्मी वास करते. परंतु काही महिलांना तुळशीला पाणी देण्यास मनाई आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्या महिला ज्यांनी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये. मित्रांनो, एकेकाळी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे येतात आणि त्यांना विचारतात की हे परमेश्वरा, तुम्ही सर्व जगाचा पालन करता आहात, तुमच्यामुळेच ही पृथ्वी आणि जग चालतं. पण आज मी तुळशीला जल अर्पण करण्याचे नियम काय आहेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने तुमच्याकडे आले आहे. कोणत्या महिलेने तुळशीला स्पर्श करू नये, कोणती स्त्री तुळशीला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री तुळशीला पाणी देऊ शकत नाही, या संदर्भात मला माहिती द्या. आणि कोणत्या परिस्थितीत महिलांनी तुळशीला स्पर्श करू नये, कृपया दया दाखवा आणि माझ्या मनातील शंका दूर करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, आज तुम्ही हा प्रश्न खूप छानच विचारला आहे. तुळशीला पाणी घालण्याचे महत्त्वाचे नियम काय आहेत, त्या नियमांचे पालन करूनच तुळशीला पाणी घालावे. जर एखाद्या व्यक्तीने या नियमांचे पालन केले नाही तर तो खूप मोठे पाप करतो. देवी लक्ष्मी त्या घरातून निघून जाते. हे देवी, आज मी त्या 3 स्त्रियांबद्दल सांगणार आहे ज्यांनी तुळशीला जल अर्पण करू नये. या महिलांना तुळशीला जल अर्पण केल्याने कोणतेही शुभ फळ मिळत नाही. या उलट तुळशीला जल अर्पण केल्यास ते महापापामध्ये रूपांतर होते. हे देवी, तुळशीला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगेन, जी तुम्ही लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही प्राचीन कथा ऐकणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला 100 वर्ष तुळशीला पाणी देण्याचे पुण्य मिळते. जो कोणी ही कथा काळजीपूर्वक ऐकतो आणि तिचा प्रचार करतो त्याचे दुःख नष्ट होते आणि त्याचे दारिद्र्य सुद्धा दूर होते. देवी सत्यभामा म्हणतात, हे स्वामी, तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे हे माझे खूप मोठे सौभाग्य आहे. कृपया मला ती कथा सांगा, मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, ही भूतकाळातील गोष्ट आहे. दक्षिणेकडील देशात एक अतिशय सुंदर शहर होतं. त्या शहरात काशी नावाचा एक ब्राह्मण राहत असे. काशी अतिशय हुशार, शास्त्र पारंगत होता. त्याने वेदांचाही अभ्यास केला होता. त्याच्या नगराजवळ अजून एक नगर होते. त्या नगरात ध्यान शर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्यांना सुकन्या नावाची मुलगी होती. ध्यान शर्मा यांनी आपल्या मुलीला मोठ्या प्रेमानं वाढविलं होतं. त्याची मुलगी खूप सुंदर आणि हुशार होती. सुकन्या जेव्हा लग्नासाठी पात्र ठरली तेव्हा ध्यान शर्माला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी वाटू लागली. म्हणूनच ते पत्नीला म्हणू लागले, हे प्रिये, आपली मुलगी आता तरुण झाली आहे, म्हणूनच आता तिचे लग्न करून दिले पाहिजे. त्यांची पत्नी म्हणते की स्वामी, माझ्या दृष्टीत एक विद्वान ब्राह्मण आहे ज्याचे नाव काशी आहे. मी म्हणते की माझ्या मुलीचे लग्न त्या उत्तम ब्राह्मणाशीच झाले पाहिजे. त्याच्याशी लग्न करून आपली मुलगी सुखी आयुष्य जगेल. ध्यान शर्मा म्हणतो, अरे प्रिये, तू बरोबर आहेस. मी काशींजीबद्दल खूप काही ऐकलं आहे. आपण आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी करून देऊ. मी उद्याच त्यांच्याकडे जाईन आणि आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाईन.
त्यानंतर ध्यानशर्मा आपल्या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन काशीच्या घरी जातो. काशी घरी आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. ध्यानशर्मा ते पाहून ते विचार करू लागतात की अरे वा, हा ब्राह्मण मुलगा किती महान आहे. त्याच्या पालकांची सेवा करण्यात खूप आनंदी आहे. जेव्हा ध्यानशर्मा तिथे दाराजवळ उभे होते तेव्हा काशी त्यांचे स्वागत करतो. मी तुम्हाला कशी मदत करू शकतो असे विचारतो. काशीची अतिथी आणि पाहुणचार पाहून ध्यानशर्मा खूप आनंदित झाला. तो पाहतो की काशीचं घर खूप पवित्र आणि शुद्ध आहे. त्याच्या घरासमोर एक तुळस वनस्पती आहे आणि भगवान विष्णूंची मूर्ती घरात ठेवली आहे. यामुळे ध्यानशर्माचा आत्मविश्वास वाढतो. हाच त्याच्या मुलीसाठी सर्वोत्कृष्ट वर असेल असा तो मनात विचार करतो. मग ध्यानशर्मा काशीला म्हणतो, आज मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी एक प्रस्ताव आणला आहे. माझ्या मुलीसाठी आपल्यासारखा उत्कृष्ट वर कुठेही सापडणार नाही. काशीचे पालकही हे ऐकून आनंदित झाले आणि काशीला लग्नासाठी पटवून दिले. मग काशी देखील लग्नासाठी तयार झाला. लग्नाचा मुहूर्त निश्चित केला जातो आणि काशी आणि सुकन्या यांचे लग्न पवित्र ठिकाणी केले जाते. काशी सुकन्याचा सुंदर आणि मोहक रूप पाहून खूप आनंदी झाला. सुकन्या एक अतिशय सद्गुणी आणि वैशिष्ट्यपूर्ण स्त्री होती. जेव्हा सुकन्या लग्नानंतर काशीच्या घरी जाते तेव्हा तिचा नवरा आणि सासू सासऱ्यांची सेवा करते. तिच्या गोड भाषण आणि कृतींनी ते प्रत्येकाच्या मनावर विजय मिळवते. सुकन्या नित्य तिच्या पतीच्या आधी उठायची आणि घराचे अंगण साफ करायची. मग घर स्वच्छ करून आंघोळ करायची. आंघोळ केल्यावर ती नियमितपणे तुळशीला पाणी देत असत आणि मग देवघरात जाऊन भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची उपासना करीत असे. मग नैवेद्य अर्पण करून त्यात एक तुळसपत्र ठेवून भगवान विष्णूला दाखवायची. त्यानंतर ती आपल्या पतीला अन्न खायला द्यायची आणि मग स्वतः खायची. रात्री ती आपल्या पतीच्या पायांना दाबून झोपी जायची. सुकन्याच्या आत एक पतिव्रता महिलेची सर्व लक्षणे होती आणि तिने आपल्या पतीची देव म्हणून सेवा केली. सुकन्याच्या तिच्या पतीशिवाय इतर कोणत्याही माणसाला कधीच मानले नाही. ती एक पवित्र पतिव्रता स्त्री होती जी सत्य धर्माचं अनुसरण करते आणि धर्मकाम करते. तिने कधीही अशुभ काम केले नाही. सुकन्याचा असा साधा स्वभाव पाहून महालक्ष्मी सुद्धा तिच्यावर दयाळूपणे वागली. आई लक्ष्मी स्वतः येऊन तिच्या घरात राहू लागली, ज्यामुळे सुकन्याच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणखीन वाढली. भगवान कृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, देवी लक्ष्मी त्या स्त्रियांवर आपली कृपा ठेवतात जी एक सद्गुणी आहे आणि जी सत्य धर्माचं अनुसरण करते. सुकन्याच्या आत सर्व लक्षणे होती जी उत्कृष्ट सद्गुणी स्त्रीच्या आत असावी. पण पुढे मी सांगेन की सुकन्याच्या कोणत्या चुकांमुळे देवी लक्ष्मी तिच्या घराचा त्याग करून गेली. एके दिवशी सकाळी आंघोळ केल्यावर सुकन्याचा नवरा सुकन्याच्या खूप जवळ आला. ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यामुळे सुकन्याचे शरीर अशुद्ध झाले. पण सुकन्याच्या मनावरही वासनेचा प्रभाव होता. त्यामुळे तिने दिनचर्या विसरली होती. पतीसोबत समागम केल्यानंतर तिने आंघोळ न करता तुळशीला स्पर्श केला आणि पाणी दिले, जे महामोह सुकन्याच्या शरीरात गेले. सुकन्याच्या सर्व संवेदना स्तब्ध झाल्या. सुकन्याच्या शरीरात महामोहाचा प्रवेश होताच लक्ष्मीने सुकन्याच्या घराचा त्याग केला आणि लक्ष्मी तिथून निघून गेली. तेव्हापासून सुकन्याच्या शरीरात असलेल्या प्रचंड आसक्तीने तिला सर्व
धार्मिक कार्यांपासून वंचित ठेवले. याचा सुकन्याच्या पतीवरही विपरीत परिणाम झाला आणि तोही वासना अधीन होऊन सुकन्याच्या जवळ राहू लागला. त्याचे मन नेहमी वासनेत गुंतलेले राहू लागले. त्यानंतर एके दिवशी सुकन्याच्या पतीने सर्व सीमांचे उल्लंघन करून तिच्या मासिक पाळीच्या काळातही ती दोघे एकमेकांच्या जवळ आले. हे देवी सत्यभामा, ज्याच्यामुळे ब्रह्महत्येचं पाप हे स्त्रीच्या शरीरात वास करतं. कारण देव इंद्राने आपल्या शरीरातून ब्रह्महत्येचं पाप काढून टाकले होते आणि झाडे, पाणी, अग्नी आणि अप्सरा यांना स्वीकारण्यास सांगितले. तेव्हापासून ब्रह्महत्येचं पाप मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात वास करते आणि जो पुरुष मासिक पाळीच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्याशी संभोग करतो त्याच्या शरीरात हे पाप प्रवेश करते. ब्रह्मदेवाच्या हत्येचं पाप सुकन्याच्या पतीच्या शरीरात शिरले आणि त्यामुळे तो जमिनीवर पडला. त्याला लगेचच कोडचा आजार झाला. त्याचा प्रत्येक अवयव जळू लागला. त्याच्या अंगावर फोड आले आणि तो वेदनेने ओरडू लागला. अरे रे, मी काय गुन्हा केला आहे? मी कोणते भयंकर पाप केले आहे? सर्व काही माहीत असतानाच मीच महापाप केला आहे. हे भोलेनाथ, आता माझं रक्षण कोण करेल? त्याचवेळी सुकन्याची सासू ताबडतोब त्या ठिकाणी आली. तेव्हा तिने पाहिलं की तिचा मुलगा कोडच्या रोगाने ग्रस्त झाला आहे आणि जमिनीवर पडलेला आहे. ती रागाच्या भरात आली आणि सुकन्याला ओरडू लागली, हे पापिणी, तुझ्या नवऱ्याचा धर्म भ्रष्ट करून तू हे काय केलंस? मासिक पाळीमध्ये तू त्याच्याशी संबंध का ठेवलास? त्याची अशी स्थिती पाहून सुकन्या खूप चिंताग्रस्त झाली आणि मोठ्याने रडायला लागली आणि म्हणाली, आई, मला माफ करा. मी एक मोठा गुन्हा केला आहे. काम वासनेच्या अधीन झाल्यानंतर मी हा गुन्हा केला आहे. सुकन्याची सासू म्हणाली, हे पापिणी, अशा स्त्रियांनी या घरात राहू नये, म्हणून तू या घरापासून दूर निघून जा. तू माझ्या मुलाचं आयुष्य नरक केलं आहेस. सुकन्या म्हणते की मी यावेळी कुठे जाऊ? माझ्या नवऱ्याशिवाय इतर कोणीही नाही. मी त्यांना सोडू शकत नाही आणि जिवंतही राहू शकत नाही. सुकन्याच्या सासूने तिला धक्का देऊन घरातून बाहेर काढलं. मग सुकन्याने दुःखाने घर सोडले. तिने आपल्या चुकांबद्दल खेद व्यक्त केला. तिला काय करावे हे समजत नव्हते. चालत असतानाच सुकन्या जंगलात पोहोचते आणि त्याच जंगलात एक आश्रम होतं. मग ती त्या आश्रमात मदत विचारण्यासाठी जाते, पण तिथे कोणीही नव्हतं. सुकन्या त्याच आश्रमात जाते आणि खाली बसते आणि तिच्या चुकांबद्दल विचार करत असताना तिला खूप दुःखी वाटू लागलं आणि ती रडत असते. मग काही काळानंतर तिथे एक ऋषीमुनी आश्रमात येतात. तेव्हा ते त्या स्त्रीला आपल्या आश्रमात दुःखी मनाने बसलेली पाहतात. तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि जवळ जातात आणि आपण कोण आहात? तुमच्या दुःखाचे कारण काय आहे? असे विचारतात. तर सुकन्या म्हणते, हे ऋषीमुनिवर, माझे नाव सुकन्या आहे. मी एक गंभीर पाप केला आहे. त्यामुळेच मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन या ठिकाणी आलेली आहे. हे देवी, तू काय म्हणतेस? तू काय पाप केला आहेस? मला सविस्तर सांग. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकलो तर मी ती नक्कीच प्रयत्न करेन. सुकन्या सांगते, हे मुनिवर, मी घोर पाप केला आहे. मासिक पाळीच्या काळात मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला. या कारणामुळे माझे पती कोड आजाराने ग्रस्त आहेत आणि त्रस्त आहेत. तेव्हा ऋषीमुनी म्हणतात, बेटा, काळजी करू नकोस. तू केलेल्या पापांचे प्रायश्चित्त तुला पाहिजे असेल तर या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुला या आश्रमात बसून भगवान विष्णूंची पूजा रोज करायला हवी. तुळशीला पाणी दे आणि गायीची सेवा कर. तुझा नवरा लवकर बरा होईल.
त्यानंतर सुकन्या त्या आश्रमात राहू लागली. ती रोज भगवान विष्णूंची पूजा करू लागते. रोज आंघोळ करून ती ब्रह्मचर्याचं पालन करून तुळशीला पाणी अर्पण करते आणि नैवेद्यात तुळशीची पाने टाकून ती भगवान विष्णूला अर्पण करते. मग ती गाईला चारा घालते आणि त्यांची सेवा करते. ती दिवसभर भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर बसते आणि भगवान विष्णूंची पूजा करू लागते. अशातच एक वर्ष निघून जाते. भगवान विष्णू सुकन्याच्या दृढ निश्चयावर, निष्ठा आणि भक्तीवर अत्यंत प्रसन्न होतात आणि सुकन्याला प्रत्यक्ष समोर येऊन दर्शन देतात. समोर उभे असलेले भगवान विष्णू पाहून सुकन्या त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागते आणि तेव्हा भगवान विष्णू सुकन्याला म्हणतात, हे कन्या, तू माझी अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा केली आहेस, म्हणूनच आता मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आणि भगवान विष्णू म्हणतात, बोल, तुझी इच्छा काय आहे? सुकन्या म्हणते, हे भगवंता, माझ्या कोणत्या दोषामुळे ही स्थिती माझ्यावर आली आहे ते मला सांगा. त्यामुळे मी कोणतं घोर पाप केलं आहे आणि का माझ्या पतीला कोढ या रोगाने ग्रासलं आहे? भगवान विष्णू म्हणतात, हे कन्ये, आता नीट ऐक. तुम्ही नकळत पाप केलं होतं, त्यामुळे तुमच्या आत महामोह झाला होता. एके दिवशी तू आपल्या पतीबरोबर संबंध ठेवल्यानंतर तू स्नान न करता तुळशीला स्पर्श केले. जेव्हा पती पत्नी संभोग करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा स्थितीत तुळशीला कधीही स्पर्श करू नये. तुळशी हे लक्ष्मीचं रूप आहे. तुम्ही अपवित्र अवस्थेत तुळशीला जल अर्पण केले होते, त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून गेली आणि मग तुमच्या आत महामोह आला. त्याच मोठ्या आसक्तीमुळे तुमच्या आणि तुमच्या पतीमध्ये कामवासनेचा प्रभाव अधिक वाढला आणि मासिक पाळीच्या वेळी श्रीशी संभोग केल्यामुळे तुमच्या पतीला कोढ रोग झाला. ती सुकन्या म्हणते, हे भगवान, मी नकळत हे मोठं पाप केलं होतं. आता या पापाचे प्रायश्चित्त काय करू? भगवान विष्णू म्हणतात, हे कन्या, तू 1 वर्ष ब्रह्मचर्याचं व्रत पाळून या पापाचे प्रायश्चित्त केलेलं आहेस, म्हणूनच आता तुम्ही पापमुक्त आहात. सुकन्या म्हणते, हे परमेश्वरा, तुळशीला कोणत्या स्थितीत पाणी घालू नये आणि तुळशीला पाणी देण्याचे नियम काय आहेत ते मला सांगा. भगवान विष्णू म्हणतात, सुकन्या, आता मी तुला तुळशीला पाणी देण्याचे नियम सांगतो. हे कन्या, तू लक्षपूर्वक ऐक. तुळशी ही अत्यंत पवित्र वनस्पती आहे. ती मला सर्वात प्रिय आहे. या वनस्पतीला अशुद्ध अवस्थेत कधीही स्पर्श करू नये. स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये या रोपाला कधीही स्पर्श करू नये. मासिक पाळीच्या काळात ब्रह्महत्येचं पाप स्त्रीच्या शरीरात होते. अशा स्थितीत स्त्रीने तुळशीला पाणी देऊ नये. समागमानंतर तुळशीच्या रोपाला कधीही कोणीही पुरुष किंवा स्त्रीने स्पर्श करू नये किंवा पाणी अर्पण करू नये. जेव्हा स्त्री पुरुष संभोग करतात तेव्हा त्यांचं शरीर हे अपवित्र होतं. अशा स्थितीत तुळशीच्या रोपाला स्पर्श केल्याने अशुभ घडते. अशा ठिकाणाहून देवी लक्ष्मी निघून जाते. हे कन्या, जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत विवाहानंतर राहते, अशा स्त्रीने तुळशीला जल अर्पण करू नये. तुळशीची पूजा करण्याचा अधिकार फक्त श्रद्धाळू स्त्रियांनाच आहे. म्हणजेच अपवित्र स्त्रिया ज्या आहेत त्याने तुळशीला जल अर्पण करू नये. सुकन्या, आता मी तुळशीला पाणी घालण्याबाबतचे महत्त्वाचे नियम हे सांगितले आहेत. तुम्ही हे ध्यानात ठेवा. तेव्हा सुकन्या म्हणाली, हे प्रभू, माझ्या पतीला कोढ रोग झाला आहे.
कृपया माझ्या पतीला रोगापासून मुक्त करा. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की सुकन्या, तू या तुळशीच्या झाडाची 1 वर्ष पूजा केली आहेस. ही एक अतिशय पवित्र वनस्पती आहे. आता त्याची पाने घे आणि तुमच्या पतीला ती पानं खायला घाल. तो रोग आणि पापांपासून मुक्त होईल. असे म्हणत भगवान विष्णू तिथून अंतर्ध्यान होतात. हे ऐकून सुकन्याला खूप आनंद होतो आणि भगवान विष्णूंना पुन्हा पुन्हा नमस्कार करून त्यांचे आभार मानते. मग सुकन्या तुळशीच्या रोपाची पाने काढते आणि घरी जाऊन तिच्या पतीला खायला देते. ही तुळशीची पाने खाल्ल्याबरोबर तिचा नवरा लगेचच स्वस्थ होतो, लगेच बरा होतो आणि सुकन्याला मिठी मारतो. हा चमत्कार पाहून सुकन्याची सासूही खूप आनंदी होते आणि मग ते सर्व आनंदाने राहू लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, म्हणूनच या स्थितीत स्त्रियांनी तुळशीला जल अर्पण करू नये आणि स्पर्श देखील करू नये. अन्यथा सुकन्याच्या बाबतीत जसे घडले तसेच त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील. मित्रांनो, आता आपण तुळशीच्या रोपाशी संबंधित महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. तुळशीचे रोप मातीच्या भांड्यात लावणे चांगले आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका सुंदर कुंडीत तुळशीचे रोप लावावे. तुळशीचे भांडे नेहमी जमिनीवर किंवा उंच ठिकाणी ठेवावे, पण ते कधीही लटकत ठेवू नये. तुळशीच्या रोपासाठी चांगली माती वापरावी. अशुभ ठिकाणाची माती कधीही तुळशीच्या भांड्यात टाकू नये. उदाहरणार्थ, तुळशीच्या भांड्यात स्मशानभूमीतील माती किंवा शौचालयाच्या ठिकाणची माती कधीही वापरू नका. तुळशीचे रोप फक्त ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावणे सर्वोत्तम मानले जाते. यामध्ये ईशान्य दिशा अतिशय शुभ आहे. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. अंगणात तुळशीचे रोप लावल्यास ते खूप शुभ असते. तुळशीचे रोप कधीही आग्नेय दिशेला लावू नये. ही आग्नेय दिशा आहे. या दिशेला तुळशीचे रोप ठेवल्याने ते लवकर सुकते आणि तुळशीचे रोप कधीही अंधारात ठेवू नये. शास्त्रानुसार सोमवार, बुधवार आणि रविवार हे तुळशीचे रोप लावण्यासाठी अतिशय शुभ दिवस आहेत. काळात म्हणजे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इत्यादी दिवसात तुळशीचे रोप कधीही लावू नये. रविवारी तुळशीला पाणी घालू नये आणि या दिवशी पाने सुद्धा तोडू नये. तुळशीला पाणी घालण्यासाठी फक्त शुद्ध पाणी वापरा. घाणेरडे उष्टे पाणी वापरू नका. तुळशीचे रोप चुकूनही अस्वच्छ ठिकाणी लावू नये. अनेक वेळा स्त्रिया नाळ्याजवळ किंवा भांडी किंवा कपडे धुतले जाणाऱ्या अशुद्ध ठिकाणी तुळशीचे रोप लावतात. त्या ठिकाणी कधीही तुळशीचे रोप लावू नये. यातून काय होते? तुळशीच्या रोपाजवळ घाण पाणी पडते. हे अत्यंत अशुभ मानले जाते. तुळशीत घाण पाणी पडल्याने तुळशी अशुद्ध होते. तुळशीला अंघोळ केल्याशिवाय पाणी घालू नये. तुळशीला पाणी देणारी कोणतीही स्त्री अंघोळ झाल्यावर कपाळाला कुंकू लावावा आणि नंतर तुळशीला पाणी द्यावे. तरच हे पाणी तुळशी माता स्वीकारते. अविवाहित किंवा पती नसलेल्या महिलांनी कुंकू लावणे गरजेचे नाही. लक्षात ठेवा की तुळशीचे रोप कधीही कोरडे होऊ देऊ नका. तुळशीचे रोप हे अशुभ चिन्ह देतं की घरात नकारात्मक ऊर्जा आहे. हे तुम्ही स्वतःला समजून घेतले पाहिजे. म्हणूनच वास्तूचे उपाय ताबडतोब करावे. गुरुवारी तुळशीच्या रोपांमध्ये कच्चे दूध टाकल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. घरातून दुःख, गरिबी, अशांतता संपते. गुरुवारी केळीच्या रोपासोबत तुळशीची सुद्धा पूजा करावी. यामुळे अमाप संपत्ती मिळते, जी कधीही खर्च होत नाही. केळीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते.
त्यामुळे गुरुवारी त्यांची पूजा करावी. संध्याकाळी त्यांच्याजवळ दिवा लावावा. एकादशीच्या दिवशी आधीच तुळशीचे पान तोडून ठेवायचे आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण काळात तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीची पाने कोणत्याही दिवशी संध्याकाळी तोडू नये. संध्याकाळी तुळशी निद्रा अवस्थेत असते. अशा वेळी तुळशीची पाने न तोडण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की जुने वाळलेली तुळशीची पाने फेकून देऊ नयेत. ती मातीत गाढून टाका, परंतु ती नाल्यात किंवा कचऱ्यामध्ये कधीही फेकू नका. आपल्याला ही कहाणी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.